व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय सर्वांना क्लिअर? ओके एव्हरीवन, सर्वांना स्क्रीन दिसतील? ओके, आपण ना आज क्लासिकल मध्ये 30+20चं जे टाइम फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये एक गेम खेळणार आहोत. 5-7 मिनिटं बघूया, कधी कधी लेट सुरू होतो किंवा कधी कधी सुरूच नाही होत. जर सुरू झालं तर याच्यामध्ये गेम खेळूयात, म्हणजे तुम्हाला लॉंग टाइम फॉर्मॅट पण कसा खेळायचं त्याचं जजमेंट येईल. ओके, आणि मग मी इन बिटवीन एक्सप्लेन करत राहील. ओके, तर गेम सुरू होतोय, तर आपण एक काम करूया, D4 खेळूयात. याच्या अगोदरच्या क्लासमध्ये E4 खेळलेलो आपण. आता D4 खेळूयात. ओके, आता D4 ला D5 खेळला आपण, त्याला C4 क्वीन्स गॅम्बिट खेळतोय आपण. जर ऍक्सेप्ट केलं तर गॅम्बिट होईल, आणि जर ऍक्सेप्ट नाही केलं तर डिक्लाइन होईल. ओके, तर ऍक्सेप्ट नाही केलं तर इथे आपण खेळतो नाईट C3. त्याला नाईट F6, त्याला आता C क्रॉस D5. CD5 ला इथे ED5 करतात सगळे. जर नाईट टेक्स D5 केलं तर त्याला E4 येतं. ओके, आता E3 खेळायच्या अगोदर हा जो बिशप आहे त्याला बाहेर काढायचं असतं, तर बिशप G5 चा स्क्वेअर अवेलेबल नसेल तर बिशप F4, आणि आता E3. ओके, स्टँडर्ड ओपनिंगच्या मूव्स खेळतोय. D4 ऑलरेडी क्लासमध्ये शिकवलेले, याचे ओपनिंगचे व्हिडिओ पण शेअर केलेले आहेत क्लासमध्ये. H6 बिशपवर अटॅक होता, सिंपल बिशप मागे घेतला. आता इथे आपला जो डेव्हलपमेंटचा प्लॅन आहे तो असा राहणार आहे, बिशप D3 आणि NG E2. म्हणजे हा नाईट नंतर आपल्याला नाईट F4 वगैरे अटॅक करायला सपोर्ट करतो. नाईट F3 मध्ये प्रॉब्लेम आहे, बिशप G4 आहे. आता हा गेमचा लॉंगर टाइम फॉर्मॅट आहे क्लासिकल. तर ज्या टाइम फॉर्मॅट मध्ये खेळत असेल आपण त्याच्या हिशोबानेच खेळायचं. जर 5 मिनिटाचे ब्लीड खेळतोय आणि 2-2 मिनिटं एका मूवला घालवतो विचार करायला, तर त्याचा काही फायदा नाहीये. पण इथे आता या ओपनिंगच्या मूव्ज आहेत, त्याच्यामुळे मी फास्ट खेळतोय. का? कारण ऑलरेडी या मूव्ज माहिती आहेत मला. पण डीप थिंक करूनच खेळायचा लॉंग गेम. ओके, ब्लॅकने शॉर्ट कॅसल केलं जसं की मी सांगितलेलं, बिशप D3 NG E2. आणि मग आपण शॉर्ट कॅसल करणार, F3 E4 चा प्लॅन आहे आपला. आता हे कोण नवीन जॉईन झालंय? गॅलेक्सी. अनम्यूट करायचंय. तिथे नाव चेंज करायचं, स्टुडंट नेम पाहिजे, नाही तर झूम मीटिंग मधून रिमूव्ह होताल.
ओके, अपोनंटने A6 मूव केली. आता A6च्या मागे असं काहीतरी मला हे नाही वाटत आहे, खूप मोठा असं काही प्लॅन आहे. तर आपण आपला प्लॅन फॉलो करूयात NG2चा. आता इथे जेव्हा B5 केलंय ब्लॅकने, तर फक्त एकदा आपल्याला काय थिंक करावं लागेल, B4 केल्यावरती काय होईल, नाईटवर अटॅक येईल. मग काय करू शकतो या नाईटचा आपण? नाईट A4 खेळू शकतो, नाईट C5. ओके, तर काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे मला B4 जरी केलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. तर आपण सिम्पल कॅसल करून घेऊया तिथे. गॅलेक्सी A15 कोण आहे हे मी झूम मीटिंग मधून रिमूव्ह करेल. ओके, किंवा मेसेज मध्ये सांगायचंय. तिथे नाव चेंज कर ना. चेक, क्लास जॉईन करताना किती वेळा सांगितलं झूम मीटिंग मध्ये तुमचं नाव ठेवा स्टुडंटचं. ओके एव्हरीवन, ग्रुप चॅट ऑन करतोय मी. ओके, ग्रुप चॅट मध्ये आता तुम्ही मेसेज पाठवू शकता. आता विचार करूनच खेळायचं आपल्याला. NBD7 मूव केली तर काय खेळू शकतो, आता काय प्लॅन करू शकतो. H3 नाही ना, काही गरज नाहीये ना H3ची. असे मूव्स करायच्या ज्यांचा काहीतरी फायदा असेल. पार्थ, जर आपण नाईट F4 गेलो डायरेक्ट तर त्याला G5 येईल. पार्थ, पार्थ पोपले, समजलं? E4 पण नाही चालत. क्वीन C2 ना काय होत नाहीये पण. क्वीन C2 ने फक्त डेव्हलपमेंट होतीये. Rook C1 पण चांगली मूव आहे. Rook C1 ओपन फाईल मध्ये आणतो आपण रूकला. किंवा मला ओके, Rook C1 खेळूया आणि त्याच्यानंतर Bishop B1 आणि Queen D3 प्लॅन करूया. बघा कसं वाटतंय. Bishop C2 नको, कारण की बघा
बिशप C2 क्वीन D3 इमिजिएट तर काही होत नाहीये, कारण इथे ना हे दोन नाईट आहेत ना, तर इमिजिएट तर काही होणार नाहीये. त्याच्यामुळे थोडस फुल प्रूफ करूया. रूक C1, रूकला आणलं, रूक डेव्हलप केला ओपन फाईल मध्ये, आणि त्याच्यानंतर मग बिशप B1 आणि मग क्वीन D3, म्हणजे रूक पण राहतो ओपन फाईल मध्ये. समजलं सर्वांना? रुद्धम, ग्रुप चॅट ऑन आहे तर ग्रुप चॅट मध्ये मेसेज करायचा. दिव्यांशू, नाव चेंज करून घे ना तिथे. अपोनंट बघा कसा विचार करतोय, टाइम यूज करतोय अपोनंट. ओके, आता अपोनंटने बघा, अपोनंटला पण माहिती आहे सी ची फाईल प्रॉब्लेमॅटिक आहे, तर त्यांनी C7च्या पॉनला डिफेंडर आणला. ओके, आता क्वीन डेव्हलप करूयात मग. ओके, क्वीन डेव्हलप केली, त्याला C5 खेळला अपोनंट. ठीक आहे, असं काही फरक नाही पडत आहे आपल्याला. पण क्वीन D3 C5 जर खेळला ना, तर D×C5 करायचं, त्याला नाईट क्रॉस, मग त्याला क्वीन F5 वगैरे घेऊन जाऊयात आपण. कारण नाईट C5 नंतर थ्रेट असेल मग. म्हणजे Dचं पॉन आयसोलेटेड होईल, आणि हा रूप जो आहे तो Dच्या फाईलमध्ये घेऊन येऊयात. समजतंय सर्वांना ज्या छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लेन करतो?
जे लेट जॉईन झालेत एव्हरीवन, आपण लाईव्ह गेम खेळतोय. ओके, लाईव्ह गेम खेळतोय आणि गेम खेळता खेळता मी माझं जे थिंकिंग आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करतोय. आणि आज आपण लॉंग गेम खेळतोय 30 मिनिटचा. क्लासिकल फॉर्मॅट मध्ये गेम खेळतोय आज आपण. ओके एव्हरीवन, सर्वांनी लक्ष द्या आता. आता आपण नाईट डिफाय मूव केली आहे. जर आपण कॅप्चर केलं त्याला पॉन टेक्स, क्वीनवर अटॅक, बिशपचा सपोर्ट आहे. आपला हा जो H4 चा बिशप आहे तो फ्री मध्ये जाईल. त्याच्यामुळे आपण इथे काहीच करू नाही शकत आता. तर इथे आपण काय खेळू शकतो, आपल्याला सर्वात अगोदर एक बिशप टेक्स E7 करावं लागेल. किंवा आपण काय खेळू शकतो, आणखीन एक ऑप्शन आहे आपल्याकडे. तर आपण बिशप G3 पण खेळू शकतो इथे. तर एकदा विचार करूयात आता, भरपूर टाइम आहे. तर इमिजिएट मूव नाही करायची, 10 सेकंड मध्ये मूव केली असं नाही करायचं. टाइम आहे आपल्याकडे तर यूज करायचा, विचार करण्यासाठी टाइमचा वापर करायचा. कारण की बिशप G3 एक ऑप्शन आहे आपल्याकडे. आणि ऍक्च्युली ना आपण बिशप G3 नंतर ना F3 पण खेळू शकतो. समजतंय सर्वांना? किंवा बिशप टेक्स E7 खेळू शकतो आपण. त्याला क्वीन टेक्स E7 आणि त्याला F3. समजतंय का सर्वांना? हा नाईट मूव नाही करू शकत ब्लॅक. जर मूव केलं तर इकडे चेकमेट होईल. लक्षात येते सर्वांना? व्हिडिओ का बंद केले सर्वांनी एक एक करून? समजतंय? हा नाईट भेटेल आपल्याला. त्याच्यासाठी काय केलं मी, 2-3 व्हेरिएशनचा विचार केला. पण इथे बघा, बिशप टेक्स E7 नाईट मूव करू शकतो का? नाही. बिशप टेक्स E7 म्हणजे काय होतंय, टेम्पो भेटतो आपल्याला. क्वीन टेक्स E7, बिशप G3 ला काय पण खेळू शकतो ना ब्लॅक. बिशप G3 ला ब्लॅक खेळू शकतो F5. या नाईटला प्रोटेक्शन, या फाईल मध्ये, या डायगोनल मध्ये प्रोटेक्शन. पण बिशप क्रॉस E7 मध्ये आपल्याला एक टेम्पो भेटतोय. क्वीन टेक्स E7, त्याला F3. F3 ला मग या नाईटला एक तर मागे जावं लागेल. आणि मग आपल्याला काय होतंय, E4 अटॅक साठी आणखीन प्लॅन मिळेल. F3, त्याला E4, जर पॉन टेक्स तीन डिफेंडर आहेत आपले पण. कारण की त्याचे ब्लॅकचे 3 अटॅक असतील. ओके, हेच खेळूयात बिशप टेक्स.
कारण आता E5 नाही डिपेंड करू शकत. एक तर आधी G6 खेळावं लागतं ब्लॅकला. रूपची पण फाईल ओपन झाली ना आपल्याला आता अटॅक साठी. C5 आलं तरी आपल्याला लगेच मारायची गरज नाहीये. समजतं एव्हरीवन सर्वांना की प्रत्येक ओपनिंग मध्ये ना, की एखादा पीस असतो बघा, G6 खेळावं लागेल बोललो, तर अशा टाईप मध्ये ना अपोनंटच्या मूव्स गेस करत राहावा. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला जजमेंट येतं की अपोनंट काय खेळू शकतो. G6 ला आता E4 E5 ला नाईट H5 येऊ शकतो का, नाही काय नाही होते. की नाईट D5. ओके, नाईट D5 ला मग आपण नाईट E4 जाऊ शकतो. नाईट F4 पण एक चांगली मूव ऍक्च्युली, इकडे सॅक्रिफाईस वगैरे पण करू शकतो पुढे जाऊन. आता इथे किती या E4च्या पॉनवर किती अटॅक आहेत, एक, दोन आणि तीन. ओके, त्याला एक सपोर्ट आहे, दोन सपोर्ट आहे, तीन सपोर्ट आहे, म्हणजे आपल्याला या पॉनचं तर आत्ता तर काही टेन्शन नाहीये. त्याचा विचार करायचा एकदा अगोदर, नाईट F4 आधी खेळायचं का काय करायचं. कारण नाईट F4 नंतर E5 केल्यावरती या स्क्वेअरवर आपले दोन कंट्रोल राहतील. पण नाईट F4 ला जर C5 केलं तर अगेन आपल्याला इथे काही प्रॉब्लेम नाहीये. ऑन पुश. ते नाईट F4 खेळूयात अगोदर.
नाईट F4 समजली ना मूव सर्वांना. E5 खेळायचंय पण हे स्क्वेअर कंट्रोल केलंय. आणि इकडे इकडे पण नाही का मागे पुढे आपल्याला सॅक्रिफाईस देता आलं तर देता येऊ शकतो हा नाईट. त्याच्यामुळे नाईट F4 मूव केली E5 खेळायच्या अगोदर, कारण की E5 खेळल्यावरती हा जो नाईट आहे तो D5 ला आला असता, सपोर्ट आहे. ओके, आता RC D8 एवढी ही पॅसिव्ह मूव आहे, या मूव्ह ऍक्च्युली ना होत नाहीये काय. ओके, या मूवचा आणखीन एक मिनिंग आहे बघा. जर आपण E5 केलं तर त्याला नाईट टेक्स E5 येईल. हे जे डीचं पॉन आहे ते पिन राहत आहे, समजते सर्वांना. E5 नाही खेळू शकत, समजते सर्वांना. मग आपण अगोदर क्वीन G3 घेऊन जाऊ शकतो आता. क्वीन H3. हा, क्वीन H3 पण चांगली मूव आहे. का चांगली मूव आहे माहितीये का क्वीन H3 पण? कारण की क्वीन H3 ने अटॅक येतोय. तर ब्लॅकला इकडे काहीतरी खेळावं लागेल. मागेन आपल्याला एक मूव भेटते परत, मग आपण E5 खेळू शकतो. आलं लक्षात सर्वांना? अशा मूव शोधायच्या. क्वीन G3 शोधली. आता कोणाची मूव आली? क्वीन H3. तर क्वीन H3 बघा, टेम्पो भेटतोय, समजतंय ना सर्वांना. H6च्या पॉनवर अटॅक आहे म्हणजे क्वीन H3 वर इथे पण काहीतरी करावं लागेल. आणि मग इकडे पण E5 करायची पण थ्रेट आहे, म्हणजे आपलं E5 येणारच आहे. तर क्वीन H3 खेळूयात. आता इकडे डबल अटॅक, 3 अटॅक आहेत ब्लॅकचे, पण त्याच्यापेक्षा इकडे बघा, इकडे किंगवर अटॅक आहे. कारण की जर नाईट टेक्स केलं ना, त्याला आपण डायरेक्ट क्वीन टेक्स H6 करू शकतो. आणि मी ही स्ट्रॉंग पोझिशन होईल आपली. कारण त्याच्यानंतर रूकची थ्रेट असेल.
ओके, किंग मूव केला. आता त्याला E5. ही तर मूव ऑब्विसच होती, करायचीच होती आपल्याला. ओके, आता या पोझिशन मध्ये मूव शोधा, एक चांगली मूव आहे आपल्याकडे. आयन व्हेरी गुड. ओके एव्हरीवन, या पोझिशन मध्ये ना एक चांगली मूव आहे बघा सर्वांनी. इथे आपण खेळू शकतो E6. ओके, E6 ला नाईट वर अटॅक आहे या पॉन वर अटॅक आहे. क्वीनने मारू नाही शकत, नाईटचा पण अटॅक आहे. E6 ला जर ब्लॅकने F क्रॉस E6 केलं तर त्याला आपण खेळू शकतो नाईट क्रॉस G6. बिशपचा सपोर्ट आहे. ओके, आता इन बिटवीन E6 त्याला जर नाईट G5 आलं तर विचार करूयात. नाईट G5, आता नाईट G5 ला क्वीन H4 वगैरे येऊन नाही चालणार, कारण की क्वीन हँगिंग आहे. डिस्कवर्ड अटॅक मध्ये क्वीन जाईल आपली. त्याच्यामुळे आपल्याला क्वीन G3 वगैरे खेळावं लागेल, आणि क्वीन G3 नंतर असं काही थ्रेट नाही राहत आपल्यावरती. आणि ब्लॅकचा किंग बऱ्यापैकी ओपन होतोय. लक्षात येते सर्वांना? समजतंय सर्वांना? ठीक आहे, E6 करूयात मग. हा, तेच बघतोय मी ऍक्च्युली. नाईट G5, त्याला मग आपल्याला ना ऍक्च्युली क्वीन G4 खेळावं लागेल. आणि नाईट टेक्स E6. ऍक्च्युली नाईट टेक्स E6 ला ना आपण रूक पण आणू शकतो या फाईल मध्ये. तर त्या अपोनंट वरती अटॅकच येणार आहे. एका पॉनचा काही फरक नाही पडणार एवढा आपल्याला.
हा ते पण आहे. नंतर क्वीन टेक्स H6, किंगला परत जावं लागेल. फक्त आपल्याला ते रूटचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. आत्ता फक्त क्वीन साठी इम्पॉर्टंट स्क्वेअर पाहिजे आपल्याला. ओके, क्वीन G3 खेळूयात. ओके, क्वीन G4 नको, कारण अगेन नाईट F6 प्रॉब्लेमॅटिक आहे आपल्याला. तर क्वीन G3 खेळूयात. क्वीन G3, नाईट टेक्स E6 ला ना, नाईट टेक्स G6 पण नकोच. पॉन टेक G6, क्वीन टेक G6, किंग H7. क्वीनचा सपोर्ट आहे इथे. किंग किंग टेक्स H6, परत किंग G8. रुकच मध्ये हे करूयात, रुक खेळूयात. RC E1. लगेच घाई करायची गरज नाहीये. अटॅक चांगला आहे आपला. क्वीन G4 नसतं चाललं. ओके एव्हरीवन, क्वीन G4 जर खेळलो असतो ना आपण, त्याला आधी ब्लॅक नाईट F6च खेळला असता.
ओके, थिंक करा अगेन. ऍक्च्युली ही चांगली मूव नाही वाटत आहे मला आता. कारण इथे E क्रॉस F7. आता त्याला काय खेळेल आपण काय माहिती. नाईट तर काय खेळणार आहे नाईट खेळून. वा बिशप आहे, नाईट आहे. तर E क्रॉस F7 जर रूक टेक्स केलं तर त्याला बिशप टेक्स पण येईल किंवा नाईट टेक्स पण येईल. समजतंय सर्वांना? नाईट H5 चा पण काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला प्रोटेक्टेड आहे स्क्वेअर. एफ टेक्स E क्रॉस F7 क्वीन E3चं पण काही हे नाहीये आपल्याला टेन्शन. ओके, तर E क्रॉस दुसरं काय आणखीन वाटतेय का मग काय H4 खेळायचं अगोदर. H4 ला तर नाईट टेक्स E6 करेल. मग बेटर आहे की एफ टेक्स E क्रॉस F7च बेटर आहे. समजलं ना सर्वांना? आता तर आपण फक्त दोन दोन मूव्हच कॅल्क्युलेट करतोय, फक्त जास्त मूव्ह कॅल्क्युलेट करायची पण गरज नाहीये इमिजिएट. आता याच्यानंतर आपण ना H4 खेळू शकतो. का H4? कारण की मग G6 ला कोणाचा सपोर्ट नाहीये. नाईट जर मूव्ह केला तर आपला डबल ट्रिपल अटॅक असेल. फक्त हे पॉन सपोर्टेड नाहीये, पण त्याचं पण काही प्रॉब्लेम नाहीये आता. लक्षात येतंय का 30 मिनिटचा गेम खेळतोय आपण, तर कसं बघा टाइम यूज करत 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 15 मिनिटं संपलेत, 23 मूव झालेत फक्त. याच टाईप मध्ये खेळायचा लॉंग गेम.
ओके, थिंक करा काय खेळणार आणि सांगा ग्रुप चॅट मध्ये. क्वीन D3 कुठे कृष्णमय आता? आता तर हे फर्स्ट मारावंच लागणार आहे आपल्याला, त्याला G takes. आणि हा जो नाईट आहे ना तो पिन राहतोय, त्याला H4. सिम्पल. सरळ सरळ पीसअप होतोय आपण. आणि अगेन किंग ओपनच राहतोय अपोनंटचा, दुसरं काही करायची गरज नाही. H4. हेच एक ऑप्शन आहे. ओके, आता H5 करूयात. आपण मारायची गरज नाहीये, अपोनंटने जर मारलं तर आपला दुसरा रूक येईल गेम मध्ये. त्याच्यामुळे आपण मारायची गरज नाहीये रूकला. आता H5 केलंय, तर त्याला आपण रूक टेक्स F7 करूयात. कारण की किंग टेक्स मारावं लागेल, आणि जर क्वीन टेक्स मारलं तर क्वीन टेक्स G5 जाईल. समजतंय सर्वांना? आता रूक टेक्स F7 करायचं आपण स्वतः. कारण क्वीन टेक्स मारलं G5चं पॉन जाईल. आणि किंग टेक्स मारलं तर आपलं दुसरं रूक चेक मध्ये अटॅक वरती येईल. समजतंय सर्वांना? आता किंग टेक्स केलं तर एक सेकंड, रूक. रूक आला आपल्या गेम मध्ये. हा नाईट वर एवढं मी किंवा जमतच नाही. ओके, सिंपल सरळ सरळ रूक F5 पण चांगली मूव आहे, G5च्या पॉनवर अटॅक. कोणी सपोर्टला नाही येणार. आणि क्वीनचा चेक पण नाही येणार कोणता. ओके, तर रूक G5 खेळूयात, अगेन सिंपल मूव.
हा क्वीन डी थ्री पण एक चांगलीच मूव आहे. क्वीन डी थ्री मध्ये पण काही प्रॉब्लेम नाहीये. चेक आला त्याला किंग, त्याला परत चेक, चेक आहे अवेलेबल अपोनंटकडे. तर लगेच नको क्वीन डी थ्री. आता अपोनंटची क्वीन अगोदर बंद करूया आपण. काय केलं, पॉनचा सपोर्ट आहे, अपोनंटची क्वीन बंद केली, क्वीनवर अटॅक. समजलं ना सर्वांना? इकडे चेक आला असता आणि परत चेक आला असता, डायरेक्ट क्वीन डी थ्री घेतली असती तर. असे छोटे छोटे कॅल्क्युलेशन करायचे का अपोनंटच्या चेक बद्दल एकदा विचार करायचा. आता काय केलं, रुकी फाय करून सरळ सरळ क्वीन बंद केलीये. मग आता आपण खेळू शकतो नंतर क्वीन डी थ्री, आणि डायरेक्ट चेकमेटची थ्रेट आहे. आता चेक नाही येणार, आता कोणताच चेक अवेलेबल नाहीये. क्वीन डी थ्री खेळायचं का क्वीन एफ फोर क्वीन ई थ्री खेळायचं? क्वीन ई थ्री पण जास्त स्ट्रॉंग वाटते मला. क्वीन डी थ्री पेक्षा ना, क्वीन डी थ्रीला रूक एच एट येऊ शकतो. अगेन हे एच सेवन बंद होत आहे. पण बघा क्वीन ई थ्रीला मग हे असं काहीतरी खेळावं लागेल. आणि त्याच्यानंतर मग अगेन रूक ई सेवन ऑप्शन आहे आपल्याकडे, इकडे चेकमेटची थ्रेट. समजतंय सर्वांना जे दोन ऑप्शन दाखवतोय? क्वीन डी थ्री ने काय होतंय, रूक ई थ्री ने काय होतंय? हा हा नाईट आपला आत्ता लटकलाय, कारण की बिशप मुळे मूव्ह नाही होत. हा बिशप केवढा पॉवरफुल आहे बघा. ओके, क्वीन ई थ्री खेळूयात. क्वीन ई थ्री, आणि याची थ्रेट होती, आणि मी बोललो ना तुम्हाला रूक येईल. आता आपण रूक ई सेवन, रूक ई सेवन, रूक एच सेवन ची चेकमेटची थ्रेट आहे. मला वाटतं अनस्टॉपेबलच आहे आता. समजलं सर्वांना कसं कम्पेअर केलं क्वीन डी थ्री क्वीन ई थ्री? ओके, अपोनंटने रिझाईन दिलं. तर कारण की थोडस हीच आहे. गेम अनालिसिस करूयात आता, आणि मग मी एक्सप्लेन करतो अगेन. 3-3 मिस्टेक? एव्हरी वन ऍक्च्युली मिस्टेक झालेत आपल्या. पण गेम बघा, ब्लॅकच्या साईडला नाही गेला कधी. ओके, आपण मिस्टेक्स बघूयात, मिस्टेक्स मधून बघूयात काय आहे प्रॉब्लेम. ओके. आता F3 वॉज प्लेड इन, या पोझिशन मध्ये F3 खेळलेलो आपण. तर या पोझिशन मध्ये F3 च्या ऐवजी चांगली मूव विचार करा, आणि सांगा काय आहे. म्हणजे पोझिशन सॉल्व्ह करूयात अगोदर, म्हणजे आपल्या मिस्टेक समजतील. F3 चांगली मूव नाहीये म्हणता इथे.
येस एव्हरीवन, सांगा बरं. मला वाटतं नाईट F4 असेल. नाईट F4 या पॉनवर डबल अटॅक. कारण की काय थ्रेट आहे, बिशप टेक्स, नाईट टेक्स, याच्यावरती क्वीनवर अटॅक आहे, C7च्या पॉनवर अटॅक आहे, याच्यावर डबल अटॅक आहे. नाईट F4 बघूया. ओके, नाईट F4 होती या पोझिशन मध्ये आणखीन बेटर मूव. नाईट F4. ओके, नेक्स्ट. आता या पोझिशन मध्ये नाईट F4 खेळलेलो आपण. तर चांगली मूव नव्हती, याच्यापेक्षा बेटर काहीतरी अवेलेबल होतं, विचार करा. E5च ऑप्शन असणार आहे मला वाटतं. E5 नाईट आणि मग नाईट E4. मी हे बघा दाखवलं होतं तुम्हाला. नाईट E4 कारण की नाईट F6 ची पण थ्रेट आहे. ओके बघा, E5. त्याला इथे तर नाईट H5 जातोय. वेट, E5. त्याला नाईट E4 आल्यावर तर काय होतं. के नाईट E4, बिशप टेक्स E4, नाईट F4. ओके, समजलं या तीन मूव सर्वांना गेम मधल्या. ओके एव्हरीवन, आता या गेम बद्दल कोणाला जर काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर विचारू शकता. काही विचारायचं कोणाला? आपल्या मिस्टेक झाल्या, पण ब्लॅकला कधी बघा या पोझिशन मध्ये ऍडव्हान्टेज नाही भेटला. म्हणजे ब्लॅकला असं काय कधी विनिंग नाही भेटलं, हे इम्पॉर्टंट आहे. येस एव्हरीवन, काही विचारायचं कोणाला गेम बद्दल? समजलं सर्वांना गेम? ओके, आणि जर आपण अगेन आता ओपनिंग जर बघितली आपण, क्वीन D3 पर्यंत 13 मूव्ज आहेत. तर इथपर्यंत पण व्हाईटला प्लस होती, म्हणजे आपला जो ओपनिंगचा सेटअप आहे हा, तो चांगलाच होता. ओके वेट, आपण बिशप B1, हा इथे बघा बिशप B1 घेतलेला आपण. तर हा पण चांगलाच प्लॅन होता, काहीच प्रॉब्लेम नव्हता या प्लॅन मध्ये. कारण की ऍडव्हान्टेज जो आहे तो त्यातल्या त्यात मेंटेन आहे. क्लिअर सर्वांना? ओके, कोणालाच काही डाऊट नाही आहेत गेम बद्दल या? ओके एव्हरीवन, आज थोडस लवकर क्लोज करूयात आपण. उद्या दुपारची टुर्नामेंट खेळा सर्वांनी, कारण की संध्याकाळी मग गेम अनालिसिस होतील त्याचे. ओके, उद्या संध्याकाळच्या क्लासमध्ये. ओके चला, बाय, गुड नाईट एव्हरीवन. बाय बाय सर. सर, थँक्यू सर. बाय.
बाय सर.